हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गुरुदेव दत्त बजरंग बली की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. समचरण सरोजं सांद्र नीलांबुधामं जगणविहित पाणी मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुन्देतु तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः देवैः सदा वन्दितां. सामं पातु सरस्वते भगवते निःशेषजाड्यापहां. मनोजेवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्री विठ्ठल. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक दुसरा मूर्ख लक्षण नाम. समास 10वा पडत मूर्ख लक्षण. श्रीराम समर्थ. पढत मूर्ख लक्षण कुठला समास आहे? पडत मूर्ख लक्षण. आणि याच्या अगोदर 9वा दिला तो विरक्त लक्षण. मग बघा विरक्त म्हणजे काय तर समर्थांनी श्लोकामध्ये सांगितले विरक्त कोण असतो तर हरिभक्त विरक्त विज्ञान रासे जणे मानसी स्थापिले निश्चयासे तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे तया भाषणे नष्ट संदेह मोडे. विरक्त म्हणजे काय? जो संसारातली आसक्ती बाजूला सारून जो फक्त भगवान परमात्म्याचाच होतो त्याला विरक्त म्हणावं. मग आता बघायला गेलं तर माणसाच्या अंतःकरणात आत्मबुद्धी आणि देहबुद्धी ह्या दोन्ही वास करतात. फक्त तो देहबुद्धीमध्ये नाही, आत्मबुद्धी पण आहे. पण आत्मबुद्धी काय करते माहितीये का? आत्मबुद्धी म्हणजे काय हो? आत्मबुद्धी काय म्हणजे काय तर पहावे आपण असे आपण तया नाव आत्मज्ञान. जो आत्मपरीक्षण करतो, जो अखंड आतमध्ये बघतो की दुसऱ्यामध्ये दोष बघण्याच्या अगोदर तो दोष माझ्यामध्ये आहे का, म्हणजे प्रत्येक वेळेला आत्मपरीक्षण जो करतो त्याच्याकडे आत्मबुद्धीचा प्रभाव असतो. मग आपल्या देहामध्ये बघायला गेलं तर देहबुद्धी आणि आत्मबुद्धी या दोन गोष्टी आहेत. पण देहबुद्धीने काय होतं माहितीये का की तात्पुरतं खरं आणि पक्षपाती असतो तो. आणि नेहमी काय करतो तो जो देहबुद्धीमध्ये असतो ना तो नेहमी संसारामध्ये स्वार्थाचा विचार करतो. कोणाचं चालू आहे? जो देहबुद्धीमध्ये असतो नेहमी संसारामध्ये तो स्वार्थाचा विचार करतो, फक्त स्वतःचा विचार करतो. आणि जो
आत्मपरीक्षण करून आत्मबुद्धीमध्ये जो असतो तो अखंड दुसऱ्याचा विचार करतो. तो अखंड कोणाचा विचार करतो? दुसऱ्याचा विचार करतो. कारण आत्मबुद्धी ही काय करते तर माणसाला या भौतिक सुखामध्ये, या सांसारिक सुखामध्ये काय करते? गुरफटून ठेवते. आता बघा, साधं उदाहरण आहे. एक जण, एकाला समजा बुद्धी झाली की आपण एखादं चांगलं कार्य करावं किंवा आपल्याला एखादा मोठा सप्ताह करायचा आहे. जसं आता आपण रघुनाथ फाउंडेशन संचलित वशिष्ठ वारकरी सांप्रदायिक दिंडी आपण सुरू केली. म्हणजे ब्रह्म विष्णू आणि महेश हे तीन देव आपल्याला माहिती आहे. या 3 देवांचं कार्य काय असतं तर घटना, उत्पत्ती, स्थिती आणि संहार. घटना घालणे, पालन करणे आणि संहार करणे, म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि संहार. मग तसं मनामध्ये आलं. रघुनाथ फाउंडेशननी मीटिंगमध्ये ठरवलं की आपल्याला आता वशिष्ठ वारकरी सांप्रदायिक दिंडी आपल्याला सुरू करायची आहे. तर घटना घातली ब्रह्माने, पालन केलं विष्णूने, बरोबर ना. मग तसंच एकाच्या मनात विचार आला की बाबा आपल्याला चांगलं काहीतरी कार्य करायचं आहे. म्हणजे चांगलं म्हणजे काय की एखादा समजा भागवत सप्ताह ठेवायचा आहे किंवा एखादं कीर्तनाचा एखादा सप्ताह ठेवायचा आहे की हा नामजप यज्ञ ठेवायचा आहे. असं एखाद्याच्या मनात आलं की काहीतरी मला मोठं कार्य करायचं आहे आणि त्यासाठी माझी जागा मात्र अपुरी पडते. माझ्याकडे जी जागा आहे ती जागा अपुरी पडते. मग त्यांनी काय केलं की गावातले पंच बोलवले आणि त्या पंचांना विचारलं की बाबांनो, माझ्या असा मनात विचार आलेला आहे, तर तुम्ही मला काय मदत करू शकता का? तर त्यावेळेला मग सगळ्यांनी ठरवलं बाबा चांगला विचार ह्याच्या मनामध्ये आलेला आहे आणि चांगला विचार आला त्यामुळे आपण बघूया, काहीतरी विचार करूया. मग एकाचा वाडा असा बंदच असतो. तो बंद वाडा, ठीक आहे बाबा, तुला थोडे दिवस हा वाडा घे आणि तुझं काय माणूस असेल तो तिथे तू पूर्ण कर. आणि मग असा बंद वाडा त्याला दिला जातो. आता त्याचं राहतं घर अगदी पाय पसरला तरी ह्या भिंतीला झोपला, पाय पसरला ती भिंत लागणार, एवढंसं छोटंसं असं ते राहतं घर असतं. तिथेच सगळं एका खोलीचं. आणि जेव्हा त्याला असं ऐस पैस वाडा मिळतो त्यावेळेला काय होतं की त्या वाड्यामध्ये गेल्यानंतर, मनुष्य देह आहे हो शेवटी, त्या वाड्यामध्ये गेल्यानंतर त्या वाड्यामध्ये त्याला एवढा रमतो की त्याच्या मनामध्ये जो चांगला विचार आलेला असतो तो विचार पण तो विसरून जातो. एवढा त्या वाड्यामध्ये राहण्यामध्ये तो रमतो. आणि मग काही दिवसांनी ज्याचा वाडा असतो तो विचार करतो की बाबा ह्यानी कशासाठी वाडा घेतला होता आणि आता हा काय करत आहे. मग त्याला सांगितलं की खाली करून दे. तो म्हटलं कोणाचा वाडा, कोण तू, मी ओळखत नाही, हा वाडा माझाच आहे. ज्याने तो वाडा तात्पुरता म्हणून घेतला होता काहीतरी सत्कर्म करण्यासाठी महाराज, तो म्हणतो तुम्ही कोण, मी तुम्हाला ओळखत नाही, हा वाडा आता काय झाला, माझा झाला. हे देहबुद्धीचं चाललंय. आपण देहबुद्धीवर बोलतोय ना, मग हे देहबुद्धीचं चाललंय की देहबुद्धी काय करते बघा. आता त्याला कळत होतं पाप काय, पुण्य काय, सार काय, असार काय, खरं काय, खोटं काय, हे सगळं कळत होतं. कळून सुद्धा हा वाडा आपला नाही हे सगळं कळतंय, कळून सुद्धा तो काय म्हणतो की हे माझं आहे, मला इथे बरं वाटतंय, मी काय हे सोडणार नाही. आणि मग तो ज्याचा वाडा असतो तो काय करतो माहिती आहे का, तो पंच बोलवतो. मग पंचांपुढे हा विचार मांडतो की असा आपण ह्याला वाडा दिला होता आणि आता हा काय तो वाडा सोडायला तयार नाही. मग बघा, अशा वेळेला शेवटी नाविलाजाने ज्याचा वाडा असतो त्याला कोर्टात जावं लागतं. आणि मग कोर्टात गेल्यानंतर तिथे सांगितलं जातं की हा वाडा जर का तुझा आहे तर याची कागदपत्र दाखव, याचे पेपर्स दाखव, याचे पुरावे दाखव. आता वाडाच जर का आपला नाही तर आपण पुरावे काय दाखवायचे हो महाराज. हा वाडा आपला नाही, आपण पुरावे काय दाखवणार. हां, मग आता पुरावे दाखवायला काही नाही आहे त्याच्याकडे. मग काय केलं, त्याला बांधून घेऊन गेले आणि त्याला तुरुंगात टाकलं. तशी
या देहामध्ये आल्यानंतर बघा, या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर बहुत जन्माचा सेवट नरदेह सापडे अवचट. या नरदेहामध्ये आल्यानंतर जर का आपल्याला देहाचं सार्थक करायचं हे कळलं नाही, आलोय कशासाठी, मातेच्या गर्भामध्ये होतो तेव्हा आपण त्या भगवंताशी एकरूप होतो. मातेच्या गर्भामध्ये त्या भगवंताला म्हणत होतो, देवा इथून मला सोडव, देवा इथून मला सोडव, सोहम 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 असं आपण म्हणत होतो, सोडव सोडव सोडव. पण सोडवल्यानंतर, त्या भगवंतानी सोडवल्यानंतर आपण लगेच जन्माला आल्या आल्या काय म्हटलं माहिती का, ते मूल कसं रडते, क्या क्या क्या, कव्हा कव्हा कव्हा, मी तुला असं बोललोच नाही भगवंता, मी असं तुला बोललोच नाही. पण ही आपली अवस्था असते हो, की आपण आपल्याला हा देह कशासाठी दिलाय, हे हा जो दृष्टांत दिलाय ना, या दृष्टांताचा सिद्धांत काय आहे की आपल्याला हा देह कशासाठी दिलाय, मग या देहात आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मग भवसमुद्र म्हणजे काय, भवनदी म्हणजे काय, भवसागर म्हणजे काय, मग काय केलं पाहिजे, सत्कर्म केलं पाहिजे का कुकर्म केलं पाहिजे, मग काय केल्याने आपण हा भवसागर तरून जाऊ. मग हे सगळं जोपर्यंत मनुष्य देहाला कळत नाही तोपर्यंत, हे फक्त कोणाला कळतं माहिती आहे का, जो भगवंताशी एकरूप झाला ना, फक्त त्यालाच हे समजणार आहे की आपल्याला आता काय करायचं आहे. इकडे काय होतंय, सारखी लाईट जाती येते, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम आहे आजचे दिवस, ते समजून घ्या. तर काय होतंय की जोपर्यंत माणसाला कळत नाही की आपल्याला काय केलं पाहिजे, तोपर्यंत या जन्म मरणाच्या फेऱ्यातनं आपली कधीच सुटका होणार नाही. पुनरपी जननम पुनरपी मरणम जननी पुनरपी जननी जठरी शयनम. परत 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 जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये काय होतो, तो अडकतो. म्हणून देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. अखंड ही देहबुद्धी आहे ना, ह्या देहबुद्धीला आत्मबुद्धीकडे वळवता आली पाहिजे. आणि मग ही कधी वळेल देहबुद्धी आत्मबुद्धीकडे, तर सदा संगती सज्जनाची धरावी. समर्थ म्हणतात, अखंड सज्जनाची संगती असेल तर देहबुद्धीची आत्मबुद्धी होणार आहे. आत्मबुद्धी होण्यासाठी काय पाहिजे, तर सत्संग पाहिजे. आणि आपल्याकडे सुद्धा हा रोज जो आहे, सोमवारी ज्ञानेश्वरी आहे, मंगळवारी दासबोध आहे, बुधवारी एकनाथी भागवत आहे, गुरुवारी वेगवेगळे महाराज असतात, शुक्रवारी तुकाराम महाराजांची गाथा आहे, शनिवारी भजन असतं, रविवारी एका हरिपाठाच्या अभंगावर चिंतन असतं. हे जे आपण आठवडाभर कार्यक्रम आपले ठेवलेले आहेत, तर याच्यामध्ये काय आहे, हा सत्संग आहे. आणि या सत्संगातनं काय होतं, तर तुम्हा आम्हाला रोज तुमच्या आमच्या कानावर जे बघा, तुमच्या आमच्या कानावर रोज काय पडतंय, अमृत आहे. हे काय आहे, तर ज्ञानामृत आहे, ज्ञानामृत. आपण आणि हे ज्ञान अन्न ज्याने भोजन केलं, ज्याने श्रवण केलं, सेवन केलं, तर त्याच्या जन्माचं सार्थक का होणार आहे माहिती आहे का, कारण आपण द्वैतातलं जे खातो ना, सकाळी नाश्ता करतो, दुपारी जेवण करतो, संध्याकाळी जेवण करतो, रात्री झोपेपर्यंत आपण जे खात असतो ना, त्याची दुसऱ्या दिवशी गुलाबजाम खाल्ला तर दुसऱ्या दिवशी काही गुलाबजाम येणार नाही. गुलाबजाम खाल्ला तर दुसऱ्या दिवशी गुलाबजामच येईल का महाराज? एवढे गंभीर का झाले बरं कोणी सगळे? दुसऱ्या दिवशी काय कोणी ऐकतंय की नाही? दुसऱ्या दिवशी काय गुलाबजामच का? ऐकतोय ताई आम्ही. हा, दुसऱ्या दिवशी काय गुलाबजामच का? आदल्या दिवशी गुलाबजाम खाल्ला तर तो गुलाबजामच येईल का बाहेर? नाही. हा, मग सांगा मला की आपण खाल्लेल्या अन्नाची काय होणार आहे, तर ती विष्ट होणार आहे. काय होणार आहे? विष्ट होणार आहे. आणि हे ज्ञानान्न भोजन आपण ज्या वेळेला करतो ना, त्यावेळेला आपली भगवंताप्रती निष्ठा वाढणार आहे. मग आपण काय केलं पाहिजे? जेवायचं नाही असं नाही, पोटाला तर खाल्लं पाहिजे हो. पोटाला किती खायचं आणि काय खायचं हे पण कळलं पाहिजे. संत लोक जगण्यासाठी खाल्लं त्यांनी, आणि आपण खाण्यासाठी जगतोय, हा त्यांच्यातला ना आपल्यातला फरक आहे. मग आपण काय केलं पाहिजे हे आपल्याला समजलं पाहिजे. मग जिभेचे चोचले किती पुरवायचे बघा, जिभेचे चोचले किती पुरवायचे हो? हेच नको, तेच नको, तेच नको. मग या जिभेचे चोचले पुरवल्यानंतर आपण वासनेमध्ये अडकू आणि आपण पुन्हा जन्माला येऊ. म्हणून समर्थांनी काय केलं,
समर्थांना खीर आवडत होती, फार खीर आवडत होती. समर्थांनी एवढी खाल्ली खीर की उलटून पडली ती. आणि मी आता त्याच्या पुढचं सांगत नाही. शरद महाराजांना माहिती आहे का शरद महाराज की उलटी झालेली खीर पुन्हा, कारण परत मला त्याची वासना झाली नाही पाहिजे. म्हणजे वासनेची निर्वासना करण्यासाठी एवढे म्हणजे जे महान पुरुष जे आहेत, जे साधू संत आहेत, त्यांनी आपल्या वासनेची काय केली? निर्वासना केली, सद्वासना केली. मना वासना वासुदेवी वसोदे. ही वासना कुठे राहिली पाहिजे? तर ही भगवंताच्या चरणापाशी वासना राहिली पाहिजे. मना वासना वासुदेवी वसोदे, मना कामना काम संगी नसुदे. ही कामना सुद्धा कामाच्या संगी कामाच्या बरोबर जाता कामा नये. कामना पण भगवंताच्या चरणापाशीच पाहिजे, वासना पण भगवंताच्या चरणापाशीच पाहिजे. जे काय आहे ते फक्त समोर फक्त काय मला दिसलं पाहिजे? भगवंत आणि भगवंत आणि भगवंत. बघा, ज्या वेळेला आपण मृत्यूपणाची झाली बोलवणं, ज्या वेळेला आपण तो आणि मी हा फरक ज्या वेळेला राहत नाही ना, त्यावेळेला आपल्याला सगळीकडे भगवंतच दिसतो. जसं काल आपण श्रवण केलं की त्या भगवंताला दाखवायला घेऊन चाललेलं नैवेद्याचं पात्र, त्याच्यातली पोळी जेव्हा ते कुत्रं ओढतं नामदेवांच्या, त्यावेळेला तुपाची वाटी घेऊन त्या कुत्र्याच्या मागे तो धावत असतो नामदेव. का तर बाबा अरे कोरडी खाऊ नको, मी तुला तूप लावून देतो. का तर चराचरी कोण दिसलंय? तर भगवंत दिसलाय. कुत्र्यामध्ये पण भगवंत, नाथांना गाढवामध्ये दिसला, बरोबर ना. आपल्याला माणसामध्ये दिसला तरी खूप आहे. आपल्याला प्रत्येक माणसामध्ये जरी भगवंत दिसला तरी खूप आहे. पण पाहायला गेलं तर मुंगीपासून ब्रह्मादिकापर्यंत प्रत्येक देहाला चालवणारा तो आहे. मग प्रत्येक देहाला चालवणारा तो आहे, तर मला प्रत्येक ठिकाणी चराचरी मला त्यालाच बघता आलं पाहिजे ना. म्हणून काय सांगितलंय की जरी आता बघा, ह्या देहबुद्धी आणि आत्मबुद्धी, मग आता देहबुद्धी काय करते? तर आपल्याला अडकवत असते. आणि आत्मबुद्धी काय करते? तर आपल्याला ह्या सगळ्यातनं सोडवत असते. मग संसारामध्ये देहबुद्धीत माणूस असतो आणि कळतंय त्याला की माझ्याकडून हे कुकर्म होतंय, तरी सुद्धा ते कर्म तो करतोय. समजतंय की हे कुकर्म आहे आणि तरी सुद्धा तो ते करतोय. हे संसारामध्ये ठीक आहे हो. एक वेळेला संसारिक माणूस जर का असा वागला तर याच्यामध्ये काही आपण सोडून देतो. कारण कसं, रजोगुण आहे, संसारात आहे, आसक्तीमध्ये आहे, वासनेमध्ये आहे, सगळ्या विषयांमध्ये आहे. अशा माणसांनी जर का अशा देहबुद्धीमधनं अशी कर्म समजा केली तर आपण एक वेळेला समजू ठीक आहे बाबा, विषयांनी किंवा एखादा आता दारुडे आहे, किती समजून सांगितलं तरी तो शेवटपर्यंत म्हणतो मेलो तरी चालेल पण सोडणार नाही. मग आता काय करणार? आपण सोडूनच देणार ना. ठीक आहे बाबा, त्याला काही कळत नाही, तो त्याच्यामध्येच अडकलाय. पण परमार्थामध्ये आल्यानंतर सुद्धा जो जर का या सगळ्यामध्ये अडकत असेल, परमार्थामध्ये येऊन भगवंताच्या चरणी येऊन वरवर वेगळं दाखवायचं, आतमध्ये काही वेगळंच आहे. मग अशामध्ये जर का दाखवताना बाबा फार मोठे महाराज, पण महाराज मोठे आहेत, पण मग त्यांचं पाकिट पण तेवढंच मोठं. आता मोठी पाकिटं घेतल्यानंतर पहिली गोष्ट तुकाराम महाराज तर म्हणतात की बघा, देती घेती दोन्ही नरका जाती. बरं, ते एकनाथ महाराज काय म्हणतात की करुणी कीर्तन मागती जे धन, ते जाणावे वैधव्य विधवेचे म्हटलेत. कीर्तन करून जे धन मागतात ते काय आहे? ते एका विधवेचं वैधव्य आहे. आणि म्हणजे परमार्थामध्ये आल्यावर सुद्धा त्या परमार्थाचा आपण बाजार मांडतो. आता आपल्याकडे वशिष्ठ गुरुकुलमध्ये ना कोणत्या महाराजांना आपण पाकिट देतो, ना कोणत्या साधकाकडनं आपण काही फी घेतो. म्हणजे आपली ही विनामूल्य सेवा चालू आहे. खरं तर याचा सर्वांनी लाभ घेतला पाहिजे, कारण विनामूल्य आहे. इथे काय आहे?
काही सांडावं लागत नाही, काही मांडावं लागत नाही. काय सांडावं लागतं इथे? काहीच नाही. फक्त एक विचार करून पाही म्हणजे कळे. एकाच्या विचारामध्ये आलं ना की तुला हे कळणार आहे. आणि काय कळून घ्यायचं आहे तर काय सांगितलंय पुढे की बघा आपण आता ओव्यांकडे वळूया. श्रीराम समर्थ म्हणजे आता पडत मूर्खांची लक्षणं समर्थांनी काय दिलेली आहेत तर ती आपण आता बघूया. श्रीराम समर्थ दशक दुसरा मूर्ख लक्षण समास 10वा पडत मूर्ख लक्षण. आता हा पडत मूर्ख लक्षण म्हणजे काय? मूर्ख लक्षणामध्ये पहिल्या समासामध्ये समर्थांनी सांगितलं की मूर्ख लक्षण कशाला म्हटलंय की जो मातेच्या गर्भामध्ये जन्माला आला आणि त्या मातेलाच तो बोलू लागला. जन्मला जयेचे उदरी तयेसी जो विरोध करी सखी मानिले अंतरी तो एक मूर्ख. दोघे बैसले असतात जेथे तिसरा जाऊन बैसे तिथे डोई खाजवी दोही हाती तो एक मूर्ख. दोघं बसले तर तिसरा जाऊन दोन्ही हातांनी मध्ये बसून त्यांच्या डोकं खाजवतोय तो एक मूर्ख. मार्गी जाई खातं तो एक मूर्ख. काय मूर्खाची लक्षणं समर्थांनी मागे दाखवली आहेत. जवळ 74-75 ओव्यांमध्ये समर्थांनी ती मूर्खाची लक्षणं आपल्याला दाखवली पहिल्या समासामध्ये. आता ती मूर्खाची लक्षणं आणि ही पडत मूर्ख लक्षणं. मग पडत मूर्ख लक्षणामध्ये समर्थांना काय म्हणायचंय? मूर्ख एक वेळेला बरा की त्याला निदान शाणपण काहीच नसतंय. मूर्ख एक वेळेला परवडला महाराज की त्याला तो मूर्खच आहे. तो कोण आहे? मूर्खच आहे. आणि त्याला त्या मूर्खपणाचाही केवढा अभिमान असतो माहितीये का? त्याच्या स्वतःच्या मूर्खपणाचा सुद्धा त्याला इतका अभिमान असतो महाराज की आता सगळ्यांना तो दृष्टांत माहिती आहे तरी पण पुन्हा सांगते. ऐकलेचे ऐकावे, पुन्हा ऐकावे. आता ते एक जण असंच मूर्ख, त्याच्या गावामध्ये त्याला सगळे मूर्ख म्हणत होते. दादांना लगेच आठवला दृष्टांत बघा, हसले दादा. आता त्याच्या गावात त्याला सगळेच मूर्ख म्हणत होते. त्या मला सगळे मूर्ख म्हणतात याचाही त्याला फार अभिमान हो की बघा म्हणजे मला केवढं अख्खं गाव मला ओळखतंय. काय म्हणून? मूर्ख म्हणून. म्हणजे त्या मूर्खपणाचाही त्याला एवढा अभिमान. आणि मग तो काय केलं त्यांनी? म्हणला तर चला शेजारच्या गावात जरा जाऊन बघूया. तो शेजारच्या गावामध्ये गेला आणि शेजारच्या गावामध्ये गेल्यानंतर काय केलं त्यांनी? पायामधल्या बुटासकट त्यांनी ते दोन्ही पाय ज्या विहिरीवर, आता पूर्वी बायका विहिरीवर जात होत्या पाण्याला, आम्ही पण भरले, तर त्या विहिरीवर पाणी असं वरती होतं, वरपर्यंत थोडंसं म्हणजे आतमध्ये पाय सोडून पाण्यात पाय बुडतील एवढं पाणी त्या विहिरीला होतं. मग आता त्या पाण्याच्या बाजूला आता विहिरीवर बसलं तर समजा काठावर बसलो, आपण पण बसलोय, मी सुद्धा बसले काठावर विहिरीच्या बसलो, तर आपण निदान काय करू? पाय या बाजूला घेऊ की नाही? बाहेरच्या बाजूला पाय घेऊ की नाही आपण? तर त्यांनी काय केलं? पाय आतमध्ये सोडले विहिरीमध्ये बुटासकट आणि ते पाय पाण्यामध्ये बुटासकट पाण्यामध्ये. आता तिथं 2-3 महिला आल्या पाणी भरायला आणि त्यांनी बघितलं की आता आपण पिण्याचं पाणी नेणार आणि ह्यांनी बुटाचे पाय आतमध्ये विहिरीत सोडलेत. तर त्या आता काय सांगावं लागेल का त्या बायकांना पण की ह्याची अशी ह्याच्या गावात ओळख आहे म्हणून? काय गरज आहे सांगायची? त्यांना समोरच दिसतंय ना, त्यांना समोर दिसतंय हा ह्याच्या गावामध्ये प्रख्यात कशा कुठल्या गुणांनी आहे हे त्यांना सांगायची गरज नाही. मग त्या बायका म्हटल्या काय मूर्ख माणूस आहे तो. म्हणला बघा मला माझ्या गावातच नाही तर मला कुठल्याही गावामध्ये एवढं ओळखतात लोक. अरे पण तुला लोक ओळखत नाही, तुझ्या अंगातले जे दुर्गुण आहेत ना त्याच्यामुळे लोक तुला मूर्ख म्हणतात. हे तुला कळणार कधी? त्यासाठी काय करायला पाहिजे माहिती आहे का की एक वेळेला म्हणजे समर्थ काय म्हणले, एक वेळेला तो मूर्ख परवडला की त्याला ज्ञान तरी नाही. पण हा पडत मूर्ख आहे ना, महा डेंजर हो. पडत मूर्ख म्हणजे त्याला सगळं ज्ञान आहे, त्याला साराचा निवाडा करता येतो, त्याला सार काय आसार काय पाप काय पुण्य काय खरं काय खोटं काय सगळं त्याला कळतंय. तरी पण पाप असूनही तो पापाकडेच वळतोय. आणि समर्थ म्हटले की पापाशी वळले शरीर पापाचे घडे तदनंतर. एकदा का तुमचं आमचं शरीर एकदा पापाकडे वळलं ना तर पुढे ते आपल्याकडनं पापच करून घेणार. त्यामुळे वळवायचंय कुठं तर आपल्याला सत्संगतीकडे, भगवंताच्या भक्तीकडे मन वळवता आलं पाहिजे. आणि भक्तीकडे मन वळवणं तेवढं सोपं नाही हो. मन आहे ना, मन सगळ्यात वाईट, माणसाचं मन सर्वात वाईट. ते भगवत भक्तीकडे सहजासहजी वळणार नाही. खूप दिवसांनी मारणे महाराज दिसत आहेत बरं का, थोडे पण फार बरं वाटलं. पण रामकृष्ण हरी. तर भगवत भक्तीकडे मन वळवलं पाहिजे.
आणि भगवत भक्तीकडे मन कधी वळेल तर पडत मूर्ख लक्षणाच्या बाहेर आपल्याला पडता आलं पाहिजे. पडत मूर्ख म्हणजे काय आता आपण बघूया. मागा सांगितली लक्षणे मूर्खांगी चातुर्य बाणे, आता ऐका शहाणे असोनी मूर्ख. मागा सांगितली लक्षणे मूर्खांगी चातुर्य बाणे. एक वेळेला मूर्ख शाणा होईल समर्थ म्हणतायत, पण आता ही पडत मूर्खाची लक्षणे कशी आहेत तर तो शाणा असून मूर्ख आहे. शाणा असून मूर्ख आहे. कळतंय की मी या आगीमध्ये उडी टाकली तर जळून भस्म होईल माझा, तरी पण तो त्या आगीमध्ये उडी टाकतो. कळतंय की इथं खड्डा आहे, मी या खड्ड्यात पडेल, तरी पण तो त्याच रस्त्याने जाणार. दुसऱ्याने चांगलं सांगितलं ना, म्हणजे थोडक्यात उदाहरण आपल्याला घरातलीच देता येतील. एखाद्या मावशीलाच कोण आपल्या घरात असेल तिला आपण सहज म्हटलो ना, अगं बाई नको मिसरी लावत जाऊ, चांगलं नसतंय ते, काय त्यांनी दात किडतात, खराब होतात, किंवा आतमध्ये ते मिसरीचे कण थोडे थोडे आतमध्ये जाऊन त्यांनी काहीतरी रोग होऊ शकतो, ती नाही लावली पाहिजे. ती काय म्हणते माहिती आहे का, की कधीतरी मरायचंच आहे. मिसरी नाही लावली तरी मरणारच आहे आणि लावली तरी मरणारच आहे, कधीतरी मरायचंच आहे. मग अशा लोकांना म्हणजे माहिती आहे त्यांना की ती गोष्ट वाईट आहे, पण तरी पण ते मान्य करायला तयार होत नाही. मग एवढं आपण त्याच्या अधीन झालेलो असतो कुठल्याही गोष्टीच्या. मग त्या कुठल्याही व्यसनाच्या अधीन होता कामा नाही, त्याच्यातनं आपली सुटका कशी होईल हे बघायला पाहिजे. म्हणून काय सांगितलं, तया नाव पडत मूर्ख, श्रोती न मानावे दुःख, अवगुण त्यागिता सुख प्राप्त होय. मग असे आपले अवगुण जर का समर्थांनी बोलून दाखवले ना, तर आपल्याला दुःख वाटून घेण्याचं कारण काय नाही. आता इथे जर का कोणी माझ्यासकट कोणी मिसरी लावणारे असतील आणि जर का समर्थांनी मिसरीवर आपल्याला भाग दिला म्हणून आपल्याला दुःख वाटून घेण्याचं काही कारण नाही. कारण हे समर्थ आपले अवगुण का दाखवतात तर अवगुण त्यागाया कारणे. समर्थ काय म्हणतात की अवगुण त्यागाया कारणे न्याय निष्ठुर लागे बोलणे, श्रोती कोपण धरणे ऐसिया वचनाचा. अवगुण त्यागण्यासाठी मला न्याय निष्ठुर बोलावं लागतं, पण म्हणून माझ्या बोलण्याचा तुम्ही काय करू नका तर राग मानू नका, कारण या देहातले अवगुण जाण्यासाठी मला हे बोलावं लागतं. आता अवगुणांवरनं एक गोष्ट आठवली म्हणून सांगते. आज काहीच नाही, शरद महाराजांना म्हणलं की मला माझी काय नाही बघा, एवढा पसारा पडलेला आहे इथं. बघितलं तर वंदनाताईला माहिती आहे आम्ही 2-3 दिवस, आता आपले किती दिवस राहिले दादा, अजून आपले पॅम्पलेट छापलेले नाहीत, काय नाही, आणि याच्यामध्ये एवढं व्यापामध्ये आहोत आम्ही. आज मी भावेश महाराजांनाच करणार होते पुढं, पण नेमकं ग्रुपवर पाहिलं शरद महाराजांनी आमचं नाव डिक्लेअर केलं होतं. म्हणलं आता चला नावेलाच आहे आपला. तरी शरद महाराजांना म्हटलं काय करू, शरद महाराज म्हणले नाही तुम्ही आपले ओव्या वाचा आणि कसं जमल तसं करा म्हणून. असं धावपळच चाललेली आहे खरं तर. तर बघा आता अवगुण म्हणजे काय, तर एक असाच वाटेने वाटसरू चाललेला असतो. आता चालता चालता आपण ऐकलं असेल, परत ऐकू. वाटेने वाटसरू चाललेला असतो. चालता चालता त्याला एका उन्हाची अशी उन्हातान्हाची वेळ असते, भयंकर डोक्यावर ऊन, आणि त्याला तहान लागते. आता दूर दूर चालल्यानंतर त्याला एका आजीची झोपडी दिसते. म्हणतो आजीबाई जरा पाणी मिळेल का. ती म्हणते बस बाबा देते पाणी आणून. आता बाबा म्हणल्यावर बाळा म्हणल्यावर त्याला वाटलं आजी जरा प्रेमळ दिसते. मग हळूच त्यांनी काय केलं, पाणी पिला आणि आपल्या धोत्रात बांधलेले तांदूळ ते काढले आणि आजीबाईच्या हातात दिले. म्हणलं आजीबाई एवढे जरा एक वाटी तांदळाचं जरा भात लावून देता का. देते बाळा म्हणली बस, काय चुलीवर तर ठेवायचं आहे. मग तिने आपले ते तांदूळ घेतले, पातेल्यात घेतले, धुतले आणि चुलीवर ठेवले. भात कडाला आलाय. भात कडाला आलेलं कळतं ना, कड आलेला भाताला. भात कडाला आलाय, उकळतोय, आणि आजीबाई पण आपली भात शिजण्याची वाट बघते की आता ह्याला भात द्यायचा. मग आजीबाईच्या दारात म्हैस पण असते. मग आता नुसता भात देईल का ती. शरद महाराज, शंकर महाराज, नुसता भात देईल का आजी, नाही. मग त्या भातावरती काय, आता म्हैस दारात आहे म्हटल्यावर भातावर काय देणार, दूध देणार ना. मग आता भात कडाला आलाय, थोड्या वेळातच दूध भात मिळेल खायला, अशी परिस्थिती होती. तेवढ्यात ह्याला अवगुण आठवले. माणसाला शांत बसू देत नाही कुठंच. हे जे देहातले आहेत की नाही अवगुण, हे माणसाला कुठंच शांत बसू देत नाही.
आता नेमकं ते आजीबाईच्या दारामध्ये ना महाराज म्हैस बांधलेली होती आणि गोठ्याचा दरवाजा एवढा बारीक होता की हा त्या म्हैस चांगली, ते आजीचं प्रेमच एवढं की आजी त्या म्हशीला पण खूप जीव लावत होती, त्यामुळे म्हैस चांगली दष्टपुष्ट होती, अशी हे नव्हती. तर मग तो म्हशीकडे बघायचा, आजीकडे बघायचा, म्हशीकडे बघायचा, आजीकडे बघायचा, एकदा म्हशीकडे बघायचा, एकदा आजीकडे बघायचा. असं त्यांनी बऱ्याच वेळा केलं. एकदा म्हशीकडे बघतो, एकदा आजीकडे बघतो, एकदा म्हशीकडे बघतो, एकदा आजीकडे बघतो. ती आजी म्हणली, बाळा तू काय रे मगाच्यापासून बघते मी, एकदा माझ्या म्हशीकडे बघतोय, एकदा माझ्याकडे बघतोय, एकदा म्हशीकडे बघतोय, एकदा माझ्याकडे बघतोय. तो म्हटला, आजी मी विचार करतोय की तुम्ही एकट्या, ऐकताय ना दादा, हां मी विचार करतोय की तुम्ही एकट्या आणि एवढी मोठी म्हैस तुमच्या गोठ्यात जर का मेली तर तुम्ही हिला बाहेर काढणार कशी. विचार काय करतोय, एवढी मोठी म्हैस जर का तुमच्या गोठ्यात मेली तर तुम्ही हिला गोठ्यातनं बाहेर काढणार कशी. आता त्या आजीला आला राग. आजी गेली घरात, गार्गी ऐकती ना, हां आजी घरात गेली. आजीने काय केलं माहिती आहे का, तो कड आलेला भात तो तसाच उचलला आणि त्याच्या धोत्रात आणून ओतला आणि म्हणली जा आता. तिथं गप बसला असता तर त्या भातावर काय मिळालं असतं, दूध मिळालं असतं, बरोबर ना. आजीचं थोडं त्याच्या शेजारी बसून आजी 2 शब्द प्रेमाने बोलली असती, बाळा कुठून आला, कुठं चालला, काय नियोजन आहे तुझं, काय एवढा दमलास, किंवा काय तुझी अडचण आहे, 2 शब्द गोड बोलतच ना माणूस शेजारी बसून. मग आता तो प्रेमालाही अंतरला आणि त्या अन्नालाही अंतरला तिथं. मग आता ते धोत्रात अर्धा कच्चा शिजलेला भात तो धोत्रात बांधून त्यांनी ते धोतर आपलं पाठीवर टाकलं, अशी त्याची पुचुंडी बांधली आणि ते आपलं पाठीवर असं टाकलं. आता त्याच्यामधनं कडाला आलेला भात होता, त्याच्यामुळे त्याच्यामधनं पाणी गळत होतं. त्याच्यामधनं मागे काय गळत होतं, पाणी गळत होतं दादा. आता चालता चालता त्याच्या मागे 4 लोक चालत होती, त्याच्या मागे दुसरी 4 लोक चालत होती रस्त्याने. मग ते मागचे आहेत ना, त्यांनी आवाज देऊन सांगितलं, अहो बाबा म्हणले तुमचं काहीतरी गळतंय मागे. काय म्हणले, बाबा तुमचं मागे काहीतरी गळतंय. तो मागे वळून काय म्हणला, माझे अवगुण गळतायत. काय म्हणला, माझे अवगुण गळतात. म्हणजे अशी अवस्था आहे हो की माणसाला प्रसंग कळला पाहिजे. कोणतीही गोष्ट म्हणजे प्रसंग कधी कळेल, मूर्खाला कळणार नाही, मूर्खाला प्रसंग समजणार नाही. म्हणून काय सांगितलंय, बहुश्रुत आणि व्युत्पन्न प्रांजळ बोले ब्रह्मज्ञान, दुराशा आणि अभिमान धरी तो एक मूर्ख. काय सांगितलंय, बहुश्रुत आणि व्युत्पन्न प्रांजळ बोले ब्रह्मज्ञान, दुराशा आणि अभिमान धरी तो एक पडत मूर्ख. आता बहुश्रुत आणि उत्पन्न म्हणजे पंडित आहे, महाज्ञानी आहे, महातपस्वी आहे, ब्रह्मज्ञान बोलतोय, प्रांजळपणे ब्रह्मज्ञान बोलतोय. पण ब्रह्मज्ञान बोलतोय तरी सुद्धा त्या सगळ्याचा अभिमान आहे. माझ्यासारखा ब्रह्मज्ञानी मीच, माझ्यासारखा अभ्यासू मीच, माझ्यासारखं निरूपणकार कोणी नाही, माझ्यासारखा प्रवचनकार कोणी नाही, माझ्यासारखा कीर्तनकार कोणी नाही. हां म्हणजे या सगळ्या गोष्टीचा अभिमान धरतोय. म्हणजे ज्ञान आहे, भयंकर ज्ञानी आहे, पण त्याचा अभिमान आहे म्हणून त्याला पडत मूर्ख म्हणायचं. म्हणून त्याला काय म्हणायचं, पडत मूर्ख. म्हणजे नुसतं शहाणा आहे पण सुटण्याचं त्याच्याकडे ज्ञान नाही. आपण कोणत्याही गोष्टीचा अभिमान धरला. आता बघा, संत नव्हते, शिवाजी महाराज संत नव्हते, पण शिवाजी महाराजांना बघा हिंदवी स्वराज्याची स्थापना उगीच केली का हो. शिवाजी महाराजांना कुठल्या गोष्टीचा अभिमान नव्हता. होतं का अभिमान की मी राजा आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे. मग शिवाजी महाराज काय करायचे, त्या मावळ्यांमध्ये त्यांच्या बघा त्यांना बांधून दिलेली भाकरी उघडून खाण्याची त्यांना आवड असायची की मी राजा आहे, मी यांच्यामध्ये बसू कसा, मी यांच्यामध्ये खाऊ कसा. त्यांना कधी अभिमान नव्हता मी राजा आहे याचा. मग तसं कोणत्याही गोष्टीचा माणसाकडे अभिमान येता कामा नये.
संपत्ती असू दे, ती दुपारची सावली आहे. वैसा जरी निघून गेली, संपत्ती दुपारची सावली राहणार आहे का? किती पण असू दे मोठा श्रीमंत, बरं राहिली तुझी संपत्ती टिकून, तरी बरोबर घेऊन जाणार आहे का? अहो, एक सुई सुद्धा बरोबर आपण घेऊन जाऊ शकत नाही. सुई आपल्या संसारातली एक सुई सुद्धा जर का आपण बरोबर घेऊन जाऊ शकत नाही, तर आपण बाकीचं काय बरोबर घेणार? मग बघा काय सांगितलंय की बहुश्रुत आणि उत्पन्न, प्रांजळ बोले ब्रह्मज्ञान, दुराशा आणि अभिमान, धरितो एक पडत मूर्ख, मुक्त क्रिया प्रतिपादी, सगुण भक्ती उच्छेदी, स्वधर्म आणि साधन निंदी, तो एक पडत मूर्ख. काय सांगितलंय? मुक्त क्रिया प्रतिपादी, सगुण भक्ती उच्छेदी. म्हणजे ह्याला काय कळतंय माहितीये का? सगुण भक्ती ही भगवंतापर्यंत पोचवते आपल्याला, पण तो सगुणाकडे येत नाही. आणि स्वधर्माची निंदा करतोय. स्वधर्म आणि साधन निंदी म्हणजे भगवंतापर्यंत पोचण्यासाठी हा देह म्हणजे आपल्याला दिलेलं साधन आहे, माध्यम आहे. हा देह म्हणजे काय आहे? आपल्याला दिलेलं माध्यम आहे. आणि या देहरूपी माध्यमामध्ये आल्यानंतर या देहाचा उपयोग कशासाठी करायचा आहे? तो भगवत प्राप्तीसाठीच करायचा. हे ज्याला कळत नाही तो एक समर्थांनी सांगितलंय पडत मूर्ख. आपलेनी ज्ञातेपणे सकळांशी शब्द ठेवणे, प्राणी मात्राचे पाहे उणे, तो एक पडत मूर्ख. मीच फार शहाणा, माझ्यासारखा दुसरा कोणी शहाणा नाही. आपले न ज्ञातेपणे सकळांचा शब्द ठेवणे, दुसऱ्याचं खोडून काढायचं. हां, ते बघा प्रत्येक वेळेला. आता मी सुद्धा सप्त्याला गेले होते गावाला. एक जण काय करायचे माहिती आहे का, की रोज रात्रीचं कीर्तन झालं की त्या कीर्तनावर चर्चा करायची की आजचे महाराज असं बोलले, हे काय बरोबर आहे का? आजच्या महाराजांनी असं बोलायला नव्हतं पाहिजे. म्हणजे प्रत्येक दिवसाच्या कीर्तनाची काय केली? हां, हे असं नाही तसं नाही. अरे पण आपला शहाणपणा आपल्यापाशी. तुला जे पटतंय ते घे ना. सारं ते घ्यावे असारं ते जाणवणी त्या गावे. आपण दुसऱ्याची निंदा करणं हे सगळ्यात मोठं पाप आहे. आणि ते समर्थ म्हटले कधीच करू नये. मग त्याला पण काय म्हटलंय? प्राणी मात्राचे पाहे उणे, तो एक पडत मूर्ख. नेहमी दुसऱ्याचं उणं पाहायचं. एखाद्याची गरिबी असेल तर त्याला अजून लाजीरवाणे बोलायचं, म्हणजे दुसऱ्याचं उणं पाहायचं. एखाद्याचं लग्न लवकर होत नसेल तर त्याला पटकन म्हणायचं, सहज म्हणायचं बोलता बोलता, काय मग कधी देणार लाडू? अरे तू त्या ह्याच्यामध्ये जाऊन खा की, काय ते स्वीट होममध्ये मिळतात, भरपूर मिळतात की नाही. एखाद्याचं लग्न जमत नाही, आता तर अवघड आहे, मुली मिळणं अवघड आहे की नाही. ही जी पिढी आहे ना आत्ताची 25-26 वर्षाची, ही जी आत्ता जे 25-26 वर्षाची मुलं आहेत, यांचं का अवघड आहे माहिती आहे का महाराज? कारण मला आठवतंय चांगलं की 25-26 वर्षापूर्वी सर्रास लोक काय करत होते की चाचणी करायचे गर्भाची. म्हणजे याच्या मागे 25 वर्षापूर्वी गर्भाची चाचणी होत होती. आणि काय होत होतं? गर्भाची चाचणी करून काय करत होते की मुलगी असेल तर नको आणि मुलगा असेल तर असू द्या. मग मुलं ठेवली आणि मुली संपवल्या. मग त्याचा आता परिणाम होतोय. कुठनं आणायचं तुम्हाला त्याच वयाच्या मुली? आता ह्या वयाच्या मुली आत्ता मिळणं का अवघड झालंय? कारण तुम्ही त्यावेळेला म्हणजे सृष्टीच्या नियमाच्या विरुद्ध तुम्ही गेलात तर त्याचा फटका बसल्याशिवाय तुम्हाला राहणार, कधीच बसल्याशिवाय राहणार नाही. कारण हे सृष्टीचं आपण म्हणतो एखाद्याला की बाबा लागोपाठ ह्याला 4 पोरी झाल्या. अरे हो, तो सृष्टीचा नियम आहे, त्यांची गरज आहे. आता माझ्या एका चुलत्याला तर 9 पोरी आणि 10वा पोरगा, एका चुलत्याला 6 पोरी 4 पोरं, म्हणजे 10चा आकडा काही सोडला नाही. दोन्ही ठिकाणी 10च. दादांना माहिती आहे, दादा आमच्याच गावचे. तर काय सांगायचंय मला की पूर्वी मुलं पण तेवढी होत होती, खंडीवर पेंडी होत होती, खंडीभर मुलं होत होती. खंडी म्हणजे काय माहिती आहे का? खंडी म्हणजे काय हो? खंडी म्हणजे काय? 20. एक खंडी म्हणजे 20 आणि खंडीवर पेंडी होत होती. कारण त्यावेळेला पूर्वी काय असं हे बाकीच्या काही सुविधा नव्हत्या की फॅमिली प्लॅनिंग वगैरे असलं काही नव्हतं त्यावेळेला. जेवढी होतील तेवढी होतील असं चालू असायचं. मग हे आता सगळं लोकांनी काय केलंय की सगळं सृष्टीच्या नियमाच्या विरुद्ध चाललंय.
आणि त्याच्यामुळे होतंय काय, तर हा पुढचा फटका बसतोय. मग आता मुलांना मुली मिळणं फार अवघड झालंय आणि इथून पुढं त्याच्याही पेक्षा अवघड होणार आहे. आणि समर्थांनी तर सांगितलंय पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे. ते आताच सुरू झालंय. वर्णसंकर पण आताच सुरू झालंय. काही कुठेही काही नाही, पुढे पुढे नाही. म्हणजे आता हे कलियुग आहे. कलियुगामध्ये आपण कल्पनाही ज्या गोष्टीची केली नाही त्या गोष्टी आपल्याला पुढे बघायला मिळणार आहेत. म्हणून काय सांगितलंय, मुक्त क्रिया प्रतिपादी सगुण भक्ती उच्छदी स्वधर्म आणि साधन निंदी तो एक पडत मूर्ख आपलेनी ज्ञातेपणे सकळांश शब्द ठेवणे प्राणी मात्रांचे पाहे उणे तो एक पडत मूर्ख. दुसऱ्याचं उणं पाहायचं, दुसऱ्याला दोष लावायचे. मग समर्थ म्हटले की ते दोष तुला पहिले आपल्या स्वतःमध्ये बघता आले पाहिजे. शिष्याचं अवज्ञा घडे का तो संकटी पडे जयाचनी शब्दे मन मोडे तो एक पडत मूर्ख. एखाद्याच्या शब्दामुळे जर का आपलं मन दुखत असेल तर तो शब्द बोलू नये हो. एखाद्याला जर का बघा, एखाद्याला बोलल्याने त्याचं मन दुखत असेल किंवा आपल्याला एखाद्याने टोचून बोलल्यामुळे आपलं मन दुखत असेल तर बोलू नये. असं शब्द म्हणतात दुसऱ्या बघा, म्हणजे दुसऱ्याच्या अंतरी लागेल धक्का अशी वर्तणूक करू नका. दुसऱ्याचं अंतकरण दुखेल अशी वर्तणूक करूच नका म्हटले समर्थ. म्हणून पुढे काय सांगितलं की शिष्याचा अवज्ञा घडे का तो संकटी पडे जयाचनी शब्द मन मोडे तो एक पडत मूर्ख. रजोगुणी तमोगुणी कपटी कुटिळ अंतकरणी वैभव देखुनी वाखाणी तो एक पडत मूर्ख. म्हणजे बघा, रजोगुणी आणि तमोगुणी कसा असतो माहिती आहे का. रजोगुणी अखंड हा आत्म देहबुद्धीतला आहे आणि तमोगुणी कसा आहे. आता हे रजोगुणी तमोगुणीवर आहे ना, आपण याच्यामध्येच एक बघूया. दृष्टांत फार सुंदर आहे. तर एखाद्याला समजा नदी पार करायची, एखाद्याला काय करायची, नदी पार करायची. आता नदी पार करायची पण आता काय साधन आहे, कशी नदी पार करायची. तर तो एकाला विचारतो की बाबा मी कसं पार करू, मी ही नदी मला पलीकडे जायचं तर मी कसं जाऊ. त्यावेळेला एक जण सांगतो की बाबा तू माझ्या खांद्यावर बस, मी तुला या नदीच्या पलीकडे नेऊन सोडतो. आता जो म्हणतो तू माझ्या खांद्यावर बस तो काय आहे, आंधळा आहे. कोण आहे तो, आंधळा आहे हो. जो म्हणतो माझ्या खांद्यावर बस तो आंधळा आहे. मग तो आंधळा आपल्याला या पलीकडे कसा सोडेल ह्याचा विचार केला त्याने की हा आंधळा आहे, याच्या खांद्यावर आपण बसलो तर यालाच दिसत नाही आणि हा आपल्याला काय पार करणार. मग म्हटलं नाही, माझा विश्वास नाही. मनातल्या मनात तो बोलला नाही, मला याच्याबरोबर जायचं नाही. मग आता दुसरा आला म्हटला मी सांगतो तुला, सोपं आहे की सरळ सरळ एवढा वेळ तू सरळ सरळ चाल आणि नंतर तू असं थोडंसं उजवीकडे वळ आणि मग थोडंसं पुढे जाऊन डावीकडे वळ नदीतच जाताना आणि मग सरळ जा, म्हणजे तुला काही अडचण येणार नाही. आता हे सांगणारा कोण आहे, नदीतला मार्ग सांगणारा. हा जो नदीतला मार्ग सांगणारा कोण आहे, पांगळा आहे. पहिला भेटला आंधळा, दुसरा आहे नदीतला मार्ग सांगणारा पांगळा. आता ह्याने विचार काय केला की हा आहे पांगळा, याने हा या नदीतनं कधीच गेला नाही आणि मग मी ह्याच्या बोलण्यावर कसं काय विश्वास ठेवू. हा स्वतःच जर का या नदीतनं कधीच गेला नाही तर हा मला असं असं जा तसं तसं जा म्हणून सांगतोय, मी कसं काय जाऊ बरं. नाही म्हणलं, माझा ह्याच्यावर पण विश्वास नाही. बघा तिसरा जो आला तो काय म्हटला की मी उत्तम पट्टीचा पोहणारा आहे, मला पोहता येतं, मला 2 पाय आहेत, मला डोळ्यांनी व्यवस्थित दिसतं. तुझा विश्वास असेल तर माझ्याबरोबर ये, नसेल तर इथंच थांब. काय सांगितलं, विश्वास असेल तर माझ्याबरोबर ये, नसेल तर इथंच थांब. मग त्याच्यावर विश्वास ठेवणं काय आहे दादा, गरजेचं आहे की नाही. जो आपल्याला हा भवसागर पार करून न्यायला आला आहे आणि तो म्हणतोय माझ्यावर विश्वास ठेव, मी पोहणारा आहे, बरोबर ना. समर्थ म्हणतात की तरतेनं बुडून येदावे बुडतयासी, म्हणजे जे तरणारे आहेत तरतेनं
बुडू नये दावे बुडतयासी. जे तरणारे आहेत त्यांनी बुडणाऱ्याला बुडू देऊ नये. मग आता हा तरणारा होता, बरोबर ना, मग तरण्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आता हा जो पहिला जो दाखवला ना आपल्याला, पहिला जो दाखवला तो रजोगुण आहे, तो आंधळा आहे. रजोगुण कसा आहे? आंधळा आहे. तो काय करतो? ह्या भवसागरामध्ये आपल्याला गोल 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 गोल, कारण त्यालाच दिसत नाही, पार पार जाण्याचं त्यालाच दिसत नाही, त्यामुळे तो गोल 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 फिरतोय, त्यालाच मार्ग मिळेना, तो आपल्याला काय नेणार आहे, बरोबर ना. मग रजोगुणाच्या नादी लागलं तर आपण काय होणार आहे? या भवसागरात असं गोल 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 फिरत राहणार आहे. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननम पुनरपी, हा भवऱ्यामध्ये आपण अडकणार आहे, बरोबर ना. रजोगुणाची अजून एक अवस्था आहे दादा, की ज्या वेळेला समजा रजोगुणाला एखाद्या मोठ्या हवेलीमध्ये तो अडकलाय आणि त्याला बाहेर पडायचं आहे तिथून, आंधळ्याची चाललंय, आंधळ्याची गोष्ट चालली, की त्याला तिथनं बाहेर पडायचं आणि त्यांनी मार्ग विचारला की दादा मी ह्याच्यातनं बाहेर कसं पडू. त्यावेळेला एकाने सांगितलं की तुम्ही असं ह्या भिंतीला ना असं धरून 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 हात लावत 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 जा, आणि ज्या ठिकाणी तुम्हाला दरवाजा सापडेल ना त्या ठिकाणी तुम्ही बाहेर पडा. पण हा आंधळा याने धरून 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 भिंतीला धरून 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 त्या दरवाजापर्यंत तो गेला. पण नेमका जेव्हा दरवाजा येतो ना दादा, त्यावेळेला ह्याच्या अंगाला सुटती खाज, आणि ते ज्या वेळेला जिथं दरवाजा येतो तिथंच अंगाला खाज सुटल्यामुळे तो त्या दरवाजा भिंतीचा हात सुटतो आणि खाजवायला लागतो आणि तो तिथनं पुढं जातो, दरवाजा मागे जातो. जाईल का बाहेर? तो नाही जाणार, नाही जाऊ शकत. म्हणून हा जो आहे ना रजोगुण, हा रजोगुण आपल्याला असा चक्रामध्ये अडकत असतो. आता जो दुसरा दाखवला पांगळा, तो तमोगुण आहे. त्याला स्वतःलाच माहीत नाही की कसं नदी पार करायची, तो आपल्याला काय करणार हो? तो असं जा तसं जा तसं जा करून मध्यभागी आपल्याला कधी बुडवेल. तमोगुण कुठे नेतो? माणसाला रसा तळाला नेतो. तमोगुण कुठे नेतो माणसाला? रसा, कारण सांगितलंय एका श्लोकामध्ये, सांगितलंय भगवंतांनी, ऊर्ध्व गच्छन्ति सत्वस्था. ऊर्ध्व गुण कुठे जातो? ऊर्ध्व गच्छन्ति सत्वस्था, मध्ये तिष्ठन्ति राजसा. मध्ये तिष्ठत कोण असते? मध्ये 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 फिरत कोण असते? रजोगुण असतोय. आणि अधो गच्छन्ति तामसा. मग अधोगतीला कोण नेत आहे? त्या भवऱ्यामध्ये कोण बुडवणार आहे आपल्याला? तमोगुण बुडवणार आहे. म्हणून ह्या दोन्हीच्या नादी कधीच लागायचं नाही. जो तिसरा येतो ना, तिसरा सत्वगुण, त्या सत्वगुणाच्या नादी लागलं ना झालं जन्माचं सार्थक. मग पुढे काय सांगितलंय? कपटी कुटिळ अंतकरणी वैभव देखुनी वाखाणी, तो एका पडत मूर्ख. जो बघा कपटी आहे, कुटिळ आहे आणि एखाद्याचं वैभव बघून त्याला मान सन्मान देतो. एखादा मोठा प्रतिष्ठित व्यक्ती आला तर त्याला त्या स्टेजवरनं पुकारलं जातं, यांचे आगमन झाले, त्यांचे आगमन झाले, त्यांचे आगमन झाले, त्यांचे आगमन झाले. हां, आपल्याला आता आपण जातो ना लग्न कार्यामध्ये, इतकं म्हणजे इतकं, आणि द्वैतातल्या लोकांनी करू द्या हो ह्या गोष्टी. पण जे व्यासपीठावरनं कीर्तन प्रवचन करणारे कीर्तनकार आहेत मोठमोठे, त्यांनी सुद्धा आपल्या मुलामुलींच्या लग्नामध्ये हे करावं का? की अरे त्यांची नावं उलट कधीच घेऊ नये. ते आलेत ना, बसा पुढच्या लाईनमध्ये. नावं सगळी तुमच्या नातेवाईकांची घ्या ना, जे तुम्हाला साडी चोळी आहेर घेऊन तुमच्यासाठी 1000-1500 रुपये पेट्रोल गाडीत टाकून तुमच्यासाठी लांबून लांबून कुठून कुठून आलेले असतात आपले नातेवाईक. त्यांचं आपण नावसुद्धा घेत नाही त्या लग्न कार्यामध्ये, नावसुद्धा घेत नाही आपण त्यांचं. जे तुमच्यासाठी 5-5, 10-10 रुपये खर्च करून जे आलेले असतात, ज्यांनी अगदी तुम्हाला काय भेटवस्तू आणल्या, कोणी फ्रीज आणला, कोणी काय आणलं, कोणी काय आणलं लग्नामध्ये, किती किती घरातली लोक किती किती वस्तू आणतात, आणि त्यांचं तुम्ही कधी नाव घेत नाही तिथे. आणि तिथं नाव कोणाचं घेतलं जातं? आमदार आले, खासदार आले, अमुक आले, तमुक आले, यांचं स्वागत आहे, यांचं स्वागत आहे, यांचं, आणि तुम्हाला घरातले दिसत नाहीत. बरं, हे येणारे तुमच्यासाठी काय आणतात बरं? कधी कुठल्या आमदारांनी किंवा कधी कुठल्या खासदारांनी एक बंद पाकिट स्वतःचं नाव टाकून दिलंय का त्या लग्न घरच्या माणसाला? दिलंय का? म्हणजे फक्त ते तुमच्या इथे येतात याच्यासाठी तुमचा एवढा, त्यांना एवढा मान? म्हणजे आपण काय करतोय ना, वैभव,
म्हणजे जे आपल्यासाठी करतात ना त्यांची आपल्याला किंमत नसते हो, पण आपण नको त्यांना किंमत देतो. असो, पुढे काय सांगितलं की समूळ ग्रंथ पाहिल्या विना काय सांगितलंय समर्थांनी की कधी पण आपण काय करतो, पूर्ण गोष्ट पाहिली पाहिजे. पूर्ण गोष्ट कोणतीही आपण काय केली पाहिजे, पाहिली पाहिजे. आता ते नेहमी ऐकतो आपण मुंगसाचा दृष्टांत, आपल्याकडे वेळ नाही की नुसतं मुंगसाच्या तोंडाचं रक्त बघून डोक्यातला हांडा त्या मुंगसावर घातला, आतमध्ये गेल्यानंतर मूल पाळण्यात खेळतंय बघून तिला पश्चाताप झाला की नाही, म्हणजे पूर्ण पाहिलं नाही. समर्थांनी सुद्धा पहिल्या दशकातल्या पहिल्या समासातच काय सांगितलंय की पूर्ण ग्रंथ पाहिल्या विना उगाच ठेवी जो दूषण तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी. आपण कोणाचं तरी सांगण्यावरनं की मला समजा आता दादांबद्दल कोणीतरी काहीतरी सांगितलं आणि सांगण्यावरनं मी त्यांच्याविषयीचं माझं मत वाईट करणं हे चुकीचं आहे. पूर्ण ग्रंथ पाहिल्या विना उगाच ठेवी जो दूषण तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे. दुसऱ्याने आपल्याला त्या व्यक्तीबद्दल काय काय सांगितलंय म्हणून आपण त्या व्यक्तीबद्दल आपलं मत वाईट करून घेणं चुकीचं आहे. आपण त्या व्यक्तीचा स्वतः आपण अनुभव घ्या, ती व्यक्ती कशी आहे, बोलायला कशी आहे, चालायला कशी आहे, वागायला कशी आहे. दुसऱ्याच्या सांगण्यावरनं जर का आपण आपलं वागणं बदललं ना तर त्याला पूर्वग्रह दूषित म्हणतात आणि तसं माणसाने कधी करू नये. म्हणून काय सांगितलंय पुढे, समूळ ग्रंथ पाहिल्या विना उगाच ठेवी जो दूषण तो समूळ ग्रंथ पाहिल्या विना उगाच ठेवी जो दूषण गुण सांगता अवगुण पाहे तो एक पडत मूर्ख. माणसाने आहे ना, माणसाला सवय आहे वाईट की एखाद्याच्या गुणात सुद्धा अवगुण बघायचा. अवगुणात तर अवगुणच बघणार, पण गुणात सुद्धा त्याला अवगुण दिसतो. आता आपण दिंडी सुरू केली दादा, आपल्याला सगळे लोक चांगलेच म्हणतात का? लोक काय म्हणणार, हां यांनी पैसे कमवायचा धंदा सुरू केला किंवा काय काय. आता पाहायला गेलं तर परमेश्वर कृपे तुम्ही आम्ही काय करतोय, व्यवस्थित पोटभर खातोय की नाही. घरात आपल्याला काय भगवंतानी कमी केलंय का? मग आपण हा काय व्यवसाय म्हणून सुरू केलेला नाही की बाबा आपल्याबरोबर 4 लोकांना सुद्धा पंढरीची वारी घडावी. आणि आपली अशी अजिबात इच्छा नाही आहे की याच्यामधनं 2 रुपये आपल्याला मागे उरावेत, अजिबात नाही. आता किरकोळ भांडी आपण खरेदी केलीत आज दादा, तरी वंदनाताई माझ्याबरोबर होती, वंदनाताईला विचारा 10-15 हजार रुपये गेलेत. किरकोळ सगळी भांडी, टब बीप अमुक तमुक आज सगळी खरेदी केली मंडईतनं आम्ही. पातेली वाळुंजकर काकांनी दिली आणि बाकीची जी किरकोळ भांडी अगदी भरपूर सगळं जेवढं लागेल तेवढं सगळं आणलेलं आहे. किरकोळ सगळं पळपट लाटण्यासहित. आता का वंदनाताई म्हणली की बाबा माझ्याकडे 2 जोड आहेत. मी म्हणलं माझ्याकडे 2 जोड आहेत पळपट लाटण्याचे. मग तिथनं येताना 2च आणले. अगदी ते पक्वाजाला लागणारे गट्टूसुद्धा त्याच्या सकट. तरी पण आपण सगळं जमा करतोय, तरी पण काहीतरी राहणारच आहे, कारण आपलं पहिलं वर्ष आहे. मग आपण हे सगळं करतोय, हे लोकांना काय वाटतं की बाबा हे पैसे कमवण्यासाठी चालू आहे. पैसे कमवण्यासाठी नसून आपल्याबरोबर आपलीच सगळी लोक आपल्याबरोबर त्यांनाही वारी घडावी. याच्यामध्ये 1 रुपयाचा सुद्धा आपल्याला फायदा व्हावा अशी अजिबात आपली कोणाची इच्छा कोणाचीच असणार नाही. पूर्ण आपलं जे संचालक मंडळ आहे निस्वार्थी आहे सगळे, आणि सगळे गडगंज आहेत, कोणालाही काही कमी नाही. आणि ही दिंडी कोणाची एकटीची नाही, कोणा ज्योतिताईची नाही, किंवा कोणा एकट्या दादांची नाही, किंवा कोणा एकट्या शरद महाराजांची नाही. ही दिंडी आपल्या रघुनाथ फाउंडेशनची आहे. त्यामुळे पूर्ण संचालक मंडळच या दिंडीचं मालक आहे, कोणी एकटं मालक नाही. त्याच्यामुळे काय सांगितलं माहिती आहे का की लक्षणे ऐकून मानी विट मत्सरे करी खटपट नीती न्याय उद्धट तो एक पडत मूर्ख. लक्षणे ऐकून मानी विट, स्वतःची लक्षणे जरी समजली तरी तो मान्य करत नाही हो. मत्सरे करी खटपट नीती न्याय उद्धट, न्यायनीतीने कसा आहे तो उद्धट आहे. जाणपणे भरी भरे आला क्रोध नावरे. मग काय सांगितले, क्रोधाचं काय सांगितलं माहिती का दादा? समर्थ काय म्हणतात किंवा आपले सद्गुरू आपल्याला काय सांगतात की एक वेळेला राक्षस बरा. कोण बरा? राक्षस. एक वेळेला राक्षस बरा. तो काय करतो माहिती आहे का, तो दुसऱ्याचं रक्त पितो, दुसऱ्याचं रक्त पितो. पण हा जो क्रोधरूपी राक्षस आहे की नाही, तो आपल्याच देहात राहून तो आपलंच रक्त पित असतो. त्यामुळे हा महाभयंकर आहे. हा जो क्रोधरूपी राक्षस आहे ना, हा महाभयंकर आहे. त्याच्यामुळे याच्यापासून सावध राहिलं पाहिजे. आणि याची साखळी कशी लागते माहिती आहे का? पहिल्या समासात सांगितलंय समर्थांनी
हा क्रोध काही असा सहज येत नाही. ते मांजर सुद्धा आपल्या खिडकीमध्ये असतं ना, तेव्हा ते असं गुपचूप येत नाही. गुपचूप येऊन दुधाचं पातेलं साफ करून गेले असं होत नाही. ते मांजर आहे ना, ते काय खिडकीत येऊन काय म्हणत असते आधी, मी येऊ, मी येऊ, मी येऊ, आणि मग येऊन ते दूध पिऊन जातं. मग तेव्हा आपल्याला वाटतं मांजर आलं, दूध पिऊन गेलं, कळलंच नाही. मग ते मांजर काय म्हणतं, मी तुला किती वेळा विचारलं, मी तुला विचारलं होतं, मी बिन विचारता येऊन तुझं दूध पिले नाही. ते आपल्या खिडकीत तिकडं बसून काय म्हणत असते, मियाऊ 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 मियाऊ. आपल्यालाच कळलं नाही ना ते. मग आता मांजर आलंय कुठं तरी, आपलं दूध फ्रीजमध्ये ठेवावं हे आपल्यालाच कळलं नाही. दोष कोणाचा आहे, मांजरीचा आहे. मग आपण दुसऱ्याला दोष देऊन मोकळं होतो. म्हणून काय सांगितलंय की जाणपणे भरी भरे, आला क्रोध नावरे, क्रिया शब्दासा अंतरे, तो एक पडत मूर्ख. मग आलेला क्रोध हा आवरता आला पाहिजे, आणि क्रोध हा एकटा येत नाही, त्याची अशी साखळी आहे. अभिमाने उठे मत्सर, पहिल्या समासातच समर्थांनी सांगितलंय मंगलाचरणाच्या. अभिमाने उठे मत्सर, मत्सर ये तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे. क्रोधाचा विकार नंतर येतो, आधी काय येतं, अभिमान. अभिमाने उठे मत्सर, मत्सर ये तिरस्कार. म्हणून पुढे सांगितलंय, वक्ता अधिकारे विण, वक्तृत्वाचा करी शिण, वचन जयाचे कठीण, तो एक पडत मूर्ख. बघा, वक्ता अधिकारे विण म्हणजे वक्त्याला सुद्धा बोलताना त्या वक्त्याला सुद्धा तो अधिकार असला पाहिजे. वक्त्याला सुद्धा व्यासपीठावर बोलताना तो अधिकार असला पाहिजे. आणि वक्ता अधिकारे विण, वक्तृत्वाचा करी शिण. अधिकार नसताना एखाद्याने माईक हातात घेऊन बोललं तर कोण ऐकायला बसलंय हो दादा, कोण नाही ऐकणार. त्याला म्हणतात लोक, ए माईक दे त्याच्या हातात दे, तुझ्या हातातला त्याच्या. कारण अधिकार पाहिला जातो तिथे. वक्ता अधिकारे विण, वक्तृत्वाचा करीशीण, वचन जयाचे कठीण, तो एक पडत मूर्ख. मग कठीण वचन कधीच बोलू नये. मागे पण मी एकदा सांगितलं की हे सगळं माणसं जोडण्याचं सूत्र आहे ना, ते आपल्या जिवेपाशी आहे. हे सूत्र समजलं पाहिजे. जगामध्ये जगमित्र जिवेपाशी आहे सूत्र. म्हणून कठीण शब्द कुठं बोलायचे नाहीत. पुढे काय सांगितलं, श्रोता बहुश्रुतपणे, वक्तयास आणि उणे, वाचाळपणाचे निगुणे, तो एक पडत मूर्ख. मग अधिकार असेल तरच बोलावं, नाहीतर ती काय होते, वाचाळता होते. दोष ठेवी पुढीलांसी, तेची स्वय आपणासी, ऐसे कळेना जयासी, तो एक पडत मूर्ख. जो दुसऱ्याला दोष देतोय, मी नेहमी सांगते, ते दोष आपल्यामध्ये पाहावेत ना आधी. दोष ठेवी पुढीलांसी. आता एखादी विधवा स्त्री आहे आणि तिच्याकडे पाहताना लोक चांगल्या दृष्टीने पाहत नाहीत. मग त्या ठिकाणी नेहमी लोकांनी आपल्या माणसाला कोणाला तरी पाहावं की आज आपलं माणूस त्या जागेवर आहे. मग त्याची अवस्था काय आहे, मग त्याची समोरच्याची अवस्था काय असेल. आपणावरून दुसऱ्याचं राखीत जावे. नेहमी आपण आपल्यावरून दुसऱ्याचा विचार करत गेलं पाहिजे. म्हणून काय सांगितलंय, वक्ता बहुश्रुतपणे, वक्तयासी आणि उणे, वाचाळपणाचे निगुणे, तो एक पडत मूर्ख. दोष ठेवी पुढीलांसी, तेच दोष आपणासी, ऐसे कळे ना जयासी, तो एक पडत मूर्ख. अभ्यासाचे निगुणे, सकळ विद्या जाणे, जयास निव विनेने, तो एक पडत मूर्ख. अभ्यास आहे, सगळ्या विद्या कळतायत, पण तरी सुद्धा त्याचा काय धरला, विनाकारण अभिमान धरला. हस्त बांधीजे ऊर्ण तंते, लोभे मृत्यू ब्रह्म राते. बघा, हस्त बांधीजे ऊर्ध्व तंते, लोभे मृत्यू ब्रह्म राते. ऐसा जो प्रपंची उंते, तो एक पडत मूर्ख. इथंच उदाहरण कुठलं दिलंय समर्थांनी, भ्रमराचं दिलंय. भ्रमराचं म्हणजे प्रपंचामध्ये ही अवस्था आपली होत असते की त्या भुंग्यासारखी, भ्रमरासारखी. तो कमळामध्ये जातो आणि लोभाच्या कारणे तो त्या कमळामध्ये अडकतो आणि तिथेच त्याचा मृत्यू होतो. दुसरं उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपल्या घरामध्ये ते जाळं करणारं ते कोळी असतं ना, कोळ्याचं जाळं, ते जाळं करत 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 ते त्या जाळ्यामध्ये अडकतो. त्याच्यातनं ते बाहेर पडत नाही. कारण ते बाहेर पडलं तर त्याला असं वाटणार की ते तुटेल, त्याच्यातच त्याचा मृत्यू होतो, वाळून वाळून जातं ते. कधी बघतो आपण त्या जाळीमध्ये तो कोळी अडकून मेलेला असतो. का तर
आता ते एवढंसं जाळं त्यांनीच केलेलं, त्याला काय बाहेर पडता येत नाही का? पण तीच अवस्था दादा तुमची आमची आहे, की आपण ह्या संसारामध्ये ना घर माझं, मुलं माझी, हा बंगला माझा, तो बंगला माझा, इथे रो हाऊस आहे, तिथे फार्म हाऊस आहे, तिथे शेती आहे, इथं अमुक आहे, कोकणात आहे, इकडं आहे, तिकडे आहे, गावभर आहे. हे सगळं, ह्या सगळ्यामध्ये एवढं जाळं गुंतलेलं आहे, एवढं गुरफटलेलं आहे. आणि याच्यामध्ये तो काय करतो, तो स्वतः याच्यामध्ये अडकतो आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू होतो, तेही त्याला कळत नाही. म्हणजे घरं बांधता बांधता आणि संपत्ती कमवता कमवता तो कधी स्वतःचं आयुष्य गमवतो हे त्याला कळत नाही आणि म्हणतो अरे मग आयुष्यामध्ये शेवटी म्हणतो काहीतरी राहून गेलं. आता हे ना खरं तर हे आता हा 10वा समाज संपला ना की पुढचा जो दशक येणार आहे ना आपला, त्या दशकामध्ये खरी गंमत आहे दादा. पुढचा दशक आहे ना, तिसरा दशक, सगुण परीक्षा आहे. हे सगुण परीक्षेचे जे समास आहेत ना फार सुंदर आहेत आणि ते आता आपल्या वारीच्या गडबडीमध्ये बघू कसे कसे घेता येतील तसं घेऊ. पुढचं काय सांगितलंय, स्त्रियांचा संघ धरी, स्त्रियांशी निरूपण करी, निंद वस्तू अंगीकारी, तो एक पडत मूर्ख. आता आपल्याला बोलायला वेळ नाही आणि ओव्या तर एकापेक्षा एक जास्त भारी भारी यायला लागल्यात. आता आपल्याला सांगायला पण तेवढा वेळ नाही. एखादा पुरुष ज्या वेळेला जास्त करून स्त्रियांच्याच संगती असतो ना, तर साधं उदाहरण देईल मी, की त्यावेळेला काय होत असतं माहिती आहे का, संघ कोणाचा करावा हे पण कळलं पाहिजे. जो सारखं बायकांच्या मध्येच बसतोय चुलीपुढे आणि बायकांच्याशीच गप्पा मारतोय, बायकांशीच म्हणजे संवाद सारखा बायकांचीच, पुरुषांमध्ये त्याचं नाहीच, राहणं त्याचं बायकांमध्येच. मग काय होतं, असं बायकांमध्ये गप्पा मारता 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 ते बायकांचीच भाषा शिकलेलं असते. ते पण काय करतात माहिती आहे का, बायकांचीच भाषा शिकलेली असतात. आणि मग ज्या वेळेला त्या बायकांमध्येच असा एखादा साप निघतो, त्यावेळेला त्या बायका ओरडत पळतात, बाप्याला बोलवा, बाप्याला बोलवा. आता तो बाप्या त्या बायकांमध्ये बसलेला असतो, तोही म्हणतो बाप्याला बोलवा, कारण त्याला हे माहित नाही की अरे बाप्या मीच आहे. म्हणजे होतंय काय माहिती आहे का, की काय करायचं समर्थ म्हणतायत की संघ कुठला धरला पाहिजे, जेणे उणीव ये अंगासी, तेची दृढ धरी मानसी, देहबुद्धी जयापासी, तो एक पडत मूर्ख. देहबुद्धी काय करायला पाहिजे, आत्मबुद्धी करायला पाहिजे. सांडून या श्रीपती जो करी नरस्तुती, भगवंताची स्तुती सांडून तो काय करतोय, एका वाटीभर भाजीसाठी शेजाऱ्याची स्तुती करतोय. काय होणार आहे हो, का कष्टी पडिल्याची कीर्ती वर्णी, तो एक पडत मूर्ख. सॉरी, का दृष्टी पडल्याची कीर्ती वर्णी, तो एक पडत मूर्ख. म्हणजे देखल्या देवासी दंडवत. एखादा आपल्या, म्हणजे साधं उदाहरण देते दादा, एखादा आपल्या दारात आला पाहुणा, दृष्टी पडल्याची कीर्तीवर्णी म्हणजे काय, की एखादा दारात पाहुणा आला, आपण दार उघडल्या म्हणतो वा 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 वा, या 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 या, काय आमचं महत्भाग्य, तुमचे पाय आमच्या दाराला लागले. आणि किचनमध्ये जाऊन म्हणते ह्यांना आताच यायचं होतं का, निदान फोन तर करून यायचं. म्हणजे वर एक आणि मनात एक, म्हणजे आतमध्ये एक आणि बाहेर एक. समर्थ म्हणले त्याचे नाव हीन विवेक. म्हणून पुढे काय सांगितलंय, वर्णी स्त्रियांचे अवयव, नाना नाटके हवं, देवा विसरे जो मानव, तो एक पडत मूर्ख. देवाला कधी विसरू नये. पुढे काय सांगितले, भरोन वैभवाचे भरे, जीव मात्रास तुच्छ करी, पाखंड मत थावरी, तो एक पडत मूर्ख. वित्पन्न आणि वित्रागी, ब्रह्मज्ञानी महायोगी, भविष्य सांगू लागे जगी, तो एक पडत मूर्ख. भविष्य सांगायचं काय अधिकार आहे हो. आता ह्याच्यावर पुष्कळ बोलता येईल पण आपल्याकडे वेळ नाही. श्रवण होता अभ्यंतरी, गुणदोषाची चालना करी, परदूषणे मत्सरी, तो एक पडत मूर्ख. नाही भक्तीचे साधन, नाही वैराग्य ना भजन, क्रियेविना ब्रह्मज्ञान बोले, तो एक पडत मूर्ख. म्हणजे याच्यात काय सांगितलं माहिती आहे का, क्रियेविना ब्रह्मज्ञान बोले, तो एक पडत मूर्ख. म्हणजे लोका सांगे ब्रह्मज्ञान, शोता कोरडे पाषाण. जे तू लोकांना सांगतो ते आधी तुझ्यामध्ये, देहामध्ये ते आचरणात आलं पाहिजे. पुढे काय सांगितलं, आदर देखोन मन धरी, कीर्ती विना स्तुती करी, सवेची निंदा अनादरी, तो एक पडत मूर्ख. मागे एक पुढे एक, ऐसा जयाचा दंडक, बोले एक करी एक, तो एक पडत मूर्ख. प्रपंचसी सादर, परमार्थी ज्याचा अनादर, जाणपणे घे उदार, तो एक पडत मूर्ख. यथार्थ सांडून वचन, जो रक्षून बोले मन, ज्याचे जिने पराधीन, तो एक पडत मूर्ख. सोंग उपाधी वरी करू नये तेची करी, मार्ग चुकवून भरे भरी, तो एक पडत मूर्ख. रात्रंदिवस करी श्रवण, न संडी आपले अवगुण, स्वहित आपुले आपण,
नेणे तो एक पडत मूर्ख. आपल्याला सोयीत कळत नाही तो काय सांगितलंय, पडत मूर्ख. निरूपणी भले भले श्रोते येऊन बैसले, शूद्रे लक्षून बोले तो एक पडत मूर्ख. शिष्य झाला अनाधिकारी, आपली अवज्ञा करी, पुन्हा ज्याची आशा धरी तो एक पडत मूर्ख. होत असता श्रवण देहाचा आले उणेपण, क्रोधे करी चिन चिन तो एक पडत मूर्ख. भरून वैभवाचे भरी सद्गुरुची उपेक्षा करी, गुरु परंपरा चोरी तो एक पडत मूर्ख. ज्ञान बोलोनी करी स्वार्थ, कृपणा ऐसा साची अर्थासाठी लावी परमार्थ तो एक पडत मूर्ख. काय सांगितले, अर्थासाठी लावी परमार्थ तो एक पडत मूर्ख. पैशासाठी जो परमार्थ करतो, पैशासाठी जो दिंड्या काढतो, पैशासाठी जो प्रवचन करतो, पैशासाठी जो कीर्तन करतो, त्याला पण समर्थांनी पडत मूर्ख म्हटलंय. वर्तल्या विन शिकवी, ब्रह्मज्ञान लावणी लावी, पराधेन गोसावी तो एक पडत मूर्ख. भक्तिमार्ग अवघा मोडे, आपणामध्ये उपंढर पडे, ऐसी कर्मी पोवाडे तो एक पडत मूर्ख. प्रपंच गेला हातीचा, लेश नाही परमार्थाचा, द्वेषी देवा ब्राह्मणाचा तो एक पडत मूर्ख. त्यागावया अवगुण बोलिले पडत मूर्खाचे लक्षण, विचक्षणे न्यून पूर्ण क्षमा केले पाहिजे. परममूर्ख माझी मूर्ख, जो संसारी माणी सुख, बघा ही ओवी सगळ्यांनी ऐका. परममूर्ख माझी मूर्ख, जो संसारी माणी सुख, या संसार दुःख ऐसे दुःख आणिक नाही. जो परममूर्ख माझी मूर्ख आहे ना, जो सगळ्यात मूर्खातला मूर्ख आहे ना, म्हणजे मी जो सगळ्यात मूर्खातला मूर्ख आहे ना, जगातला सगळ्यात मूर्ख जो कोण आहे ना, तो मी आहे. आणि मला काय सांगितलंय समर्थांनी, जो परममूर्ख माझी मूर्ख, जो संसारी माणी सुख, या संसार दुःख ऐसे दुःख आणिक नाही. या संसारासारखं दुःख जगात कुठंच नाही. तेची पुढे निरूपण, जन्म दुःखाचे लक्षण, गर्भवास हा दारुण पुढे निरूपिला. पुढच्या समासामध्ये समर्थांनी जन्म दुःख निरूपण दिलंय स्वगुण परीक्षामध्ये. फार सुंदर समास आहे दादा. जन्म दुःखाचा अंकुर, जन्म शोक, 2-3 ओव्या सांगून जाईल मी त्याच्यातल्या आत्ताच. जन्म दुःखाचा अंकुर, जन्म शोकाचा सागर, जन्म भयाचा डोंगर चळेना ऐसा, जन्म पातकाची खाणी, जन्म कर्माची जाचणी, जन्म काळाची जाचणी नीच नवी, जन्म कुविद्येचे फळ, जन्म लोभाचे कमळ, जन्म भ्रांतीचे पढळ ज्ञानहीन, जन्म जीवाचे मीपण, जन्म अहंतेचा गुण, आणि जन्म हेची विस्मरण भगवंताचे, जन्म हेची विस्मरण ईश्वराचे. जन्माला आला तिथंच भगवंताला अंतरला. फार सुंदर समास आहे. इतका सुंदर समास आहे, मला जास्त आवडतो. सगळ्यात जास्त जन्मदुःख निरूपण आवडतं. त्यामुळे आपण आता पुढच्या समासामध्ये जन्मदुःख निरूपण समर्थांनी काय दाखवलंय ते आपण बघूया. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे पडत मूर्ख लक्षण नाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे, पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवत भूमंडळी भेटो तू तयाभुता. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलतीचे अर्णव, पियुषांचे चंद्रमेचे अलांछन, मार्तंडचे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतू किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होऊनी तिही लोकी, भजे जो आदि पुरुखी, अखंडित आणि ग्रंथ उपजीविये, विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजय होवा वेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसाओ, येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला, येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला.